जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 3 ऑगस्ट इसवी सन 1677 छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजे यांना जुन्या जहागिरी आणि कर्नाटकातील दुर्ग प्रवेश जिंकून दक्षिणेत वृद्धाचलम येथे मुक्कामी आणले. 3 ऑगस्ट इसवी सन 1347 दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफर खान उर्फ अलाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा येथे 3 ऑगस्ट 1347 ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात 1347 ते 1538 या काळात एकूण 17 सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील 14वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर मोहम्मद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलशाही, फतहुल्लाह इमादशाही, कुतुब-उल-मुल्क कुतुबशाही, अमीर कासिम बरीदशाही व मलिक अहमद बहिरी निजामशाही यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्य स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी महत्त्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशहाचा. 3 ऑगस्ट इसवी सन 1664 महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मुघली आरमाराचा समाचार घेण्यासाठी 10 गलबतांचा ताफा रवाना. छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी 10 गलबतांचा ताफा रवाना केला. 3 ऑगस्ट 1677 छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरू केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुना जहागिरीचा प्रदेश बाळापूर, बंगळूर, शिरे, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकला. त्यासोबतच चिकबाळापूर, दोडबाळापूर, देवरायनदुर्ग, तुमकूर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोराशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च 1678 साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला, ज्याचा वेढा तब्बल 1 वर्ष सुरू होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्याचा पराभव झाला. अशा प्रकारे तब्बल 1.5 वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. 3 ऑगस्ट इसवी सन 1764 माधवराव पेशवे यांनी व्हिसेरेईस पाठवलेल्या पत्राची नोंद. या दरम्यान माधवराव पेशवे मात्र स्वस्थ बसून नव्हते. त्यांनी पोर्तुगीजांनी घेतलेले किल्ले मर्दनगडाचा टापू हवा होता. त्यांनी व्हिसेरेईला पत्र पाठवून मर्दनगड व त्याच्या कक्षेतील प्रदेश खाली करून तो मराठा अंमलदारांच्या कार्यान्वये हैदर अलीविरुद्ध आपणास मदत करण्याचे आवाहन केले. 3 ऑगस्ट इसवी सन 1900 स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळोकी परे करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच प्रतिसरकार किंवा पत्रीसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंजार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलगी परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर तलाठ्याची नोकरी मिळाली. पुढे ते सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा आणि चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. क्रांतिसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.